जागृतीचा कार्यक्रम होता, त्याच्यामध्ये लाखोच्या संख्येने लोकांनी सहभागी व्हावं, पाण्याचा उपद्रव टाळावा, पाण्याची बचत व्हावी, पाण्याचे आपण जर बघितलं तर काय काय गोष्टी आपण घरामध्ये करू शकतो ज्याचं त्यांनी थोड्या वेळापूर्वी आपल्याला सांगितलं गोगावलेजींनी. हे मुळात उद्देश होता आणि हा उद्देश असल्यामुळे लाखोच्या संख्येने मी चर्चा पुढे नेतोय. वर्षाताई, आपण त्याच मुद्द्यावर चर्चा करतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महाडला स्मारक आहे, बरोबर? त्या स्मारकाची अवस्था जी आहे ती अत्यंत दयनीय अशी अवस्था आहे, बरोबर? ही अवस्था एवढी दयनीय असायचं कारण काय? आपल्या आमदारकीची आपल्या हे बघा गोगावले, तुम्ही आता त्यांच्यावर ढकलू शकत नाही. आता सत्ता तुमची आहे. आम्ही घेतलेली जबाबदारी आहे आणि त्याची मीटिंग पण बरोबर बडोले साहेबांची झाली. बाल्टीला बोलून आम्ही त्याची तहकीकात करून घेतलेली आहे आणि येत्या संपूर्ण तो कारभार आता आम्ही घेतोय शासन आणि याच्यानंतर त्याची दुरावस्था होणार नाही. त्याची जबाबदारी परवा स्वतः आपले समाज कल्याणचे मंत्री बडोले साहेबांनी घेतली. आपण शासनाच्या वतीनं मंत्र्यांना विचारूया. राम शिंदे साहेब, आंबेडकरांचं अत्यंत मोठं भव्य स्मारक त्या ठिकाणी आहे, परंतु त्याची अत्यंत दुरावस्था. यापूर्वी आम्ही तिथली इलेक्ट्रिसिटीची बिलं न भरल्यामुळे तिथली वीज कशी तोडली होती याच्या देखील बातम्या दाखवल्या होत्या. अर्थात तेव्हा तुमचं सरकार नव्हतं. मुद्दा तो नाहीये. मुद्दा असा आहे की आता आपण या संदर्भात काय करणार आहोत? कारण नुसतीच 125वी जयंती म्हणून सरकारी परिपत्रकं निघणार आहेत पुन्हा. मी या निमित्ताने सांगू इच्छितो की सरकारच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 125वी जयंतीच्या निमित्तानं सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम आयोजित जातात. आमचे सहकारी आणि वरिष्ठ मंत्री सामाजिक न्याय मंत्री महाडला भेट दिली. आता आमदारांनी सांगितलंय तिथं आवश्यक तो एवढा निधी त्या सुशोभीकरणाला असेल, त्यांच्या वास्तूचं पुनर्जीवन करण्याचा असेल, तो सगळा करण्याचा शब्द आमदारांनी घेतलाय आणि आमचे मंत्री देखील करतील. पण याचाच रेफरन्स देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांचे आहेत आणि त्यांनी या राज्याला, देशाला, आपल्या एका जगामध्ये मोठी घटना देऊन अतिशय महत्वाचं स्थान दिलेलं आहे. आणि म्हणून ऐका आणि म्हणून लंडन मधलं घर घेतलं. इंदू मिलच्या जागेच्या सर्व एनओसी 1 वर्षाच्या कालखंडामध्ये प्राप्त करून घेतल्या आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आंबेडकरांना जो अभिप्रेत समाज आहे तो लंडनला तिकीट काढून नाही जाऊ शकत आहे. हो, त्याला महाडचं तिकीटही परवडणार नाहीये. तरी देखील आणि म्हणून इंदू मिल आमच्या चैत्यभूमीवर दीक्षाभूमीवर येत असताना इंदू मिल मध्ये संपूर्ण दलित बांधवांची किंबहुना राज्यातील सर्व नेतृत्वाची ही भावना होती की इथं एक राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे आणि राज्य शासनाने तो पहिला कार्यक्रम घेतला. देशाचे पंतप्रधान उपस्थित राहून त्याचं भूमिपूजन देखील केलं. आणि म्हणून मला या निमित्ताने सांगायचे महाडच्या आंबेडकर स्मारकाचं काय करणार? महाडच्या हिंदू मिलचं तर करणारच, पण महाडचं सुद्धा चांगल्या पद्धतीनं त्या वास्तूचं जतन करणार. महाडच्या चौदार तळ्याचं सुद्धा सुशोभीकरण करणार. लोकांना येण्यासाठी तिथे भूमिपूजन तुम्ही करून 4 महिने झाले. मला तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारायचा राम शिंदे, तो म्हणजे राम शिंदे, आपण गृहराज्यमंत्री आहात. मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. राम शिंदे, आपण गृहराज्यमंत्री आहात. सोशल मीडियाच्या आधारावरून अनेक वेळेला बातम्या पसरवल्या जातात. याही वेळी तसंच झालं. 19 तारखेला शासकीय कार्यक्रम झाला. 20 तारखेला त्या ठिकाणी लाखो अनुयायी जमले. त्याही वेळी याची काहीही तरंग उठले नाहीत. कार्यक्रम दोन्ही अत्यंत शांततेनं पार पडले. त्यानंतर मात्र यावर व्हॉट्सअपवर मेसेजेस फिरू लागले. सोशल मीडियाचा असा सामाजिक अशांततेसाठी आणि जातीय तेढ वाढवण्यासाठी जो वापर होतोय त्याच्यावर या निमित्तानं तरी शासन गांभीर्यपणे विचार करून काही करणार आहे की नाही? राम शिंदे, याच्यावरती हा विषय आज सर्वोच्च या राज्यातले सभागृह दोन्ही विरोधी पक्षाच्या असतील, अनुयायांच्या असेल, भावना या वरिष्ठ सभागृहापर्यंत पोहोचले आहेत. निश्चित स्वरूपामध्ये लॉ ऑर्डरचा हा विषय असल्याने रायगडचे SP सुएज हक यांना मी या संदर्भामध्ये सांगितलंय की जो व्हिडिओ व्हायरल झालाय त्याच्यामध्ये नेमका काय प्रॉब्लेम आहे, कशासाठी केला, त्याचा काय हेतू होता आणि 2 दिवसानंतर हा झाला आणि म्हणून IPC 501 आणि CRPC 155 2 अन्वये याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे. त्याची चौकशी हे SP रायगड करतायत.
वर्षाताई बोला. माझी विनंती आहे राम शिंदेजींना बोला, जरूर बोला. बोला. की आज वित्तमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही या कार्यक्रमाची पण चौकशी करणार का? कारण हा कार्यक्रम ज्या तऱ्हेने ऑर्गनाईज हो, झाला, कार्यक्रमाची पण चौकशी ज्या होणारच तऱ्हेने ना. आपण सगळं बघतोय त्याच्या मागे गोष्टी राम झाल्या. शिंदे, आपण चौकशी हा. बिनधास्तपणे करायची आहे, त्याच्यामध्ये काही काळजी करायचं कारण नाही आहे. जर भरत गोगावले त्याच्यामध्ये नाही, मला दोषी वाटतं आढळला मंत्री महोदय तर सक्षम आहेत, त्याच्यामध्ये आमदार साहेब. राम शिंदे आपलं मंत्री सरकार महोदय जे सक्षम काय आहेत, सांगेल आमदार ते आम्ही साहेब. घ्यायला मंत्री तयार आहोत. चौकशी. आम्ही मंत्री घाबरणारे महोदय नाही सक्षम आहेत आहे, त्याच्यावर. कारण जिथे जे काय चुकीचं आहे ते आम्ही कधी मान्य करणार नाही आहे. प्रेक्षको, मी सर्वांना शांत राहायची विनंती करतो. कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. प्रेक्षको, मागे- महाडच्या चवदार तळ्याच्या एक- पाण्यावरून कसं बेचवदार राजकारण रंगलंय ते आपण गेले तासभर पाहताय. स्थानिक जनतेमध्ये काहीही रोष नसताना जाणीवपूर्वक बरोबर आहे. महाडचं पाणी तापवलं जातंय की काय यावरची चर्चा आपण ऐकली. एक शेवट- या विषयावर तावातावानं मत व्यक्त करणारे किती जण 20 मार्चला चवदार तळ्याला भेट देऊन आलेत हा खरा सवाल आहे. तिथल्या बाबासाहेबांच्या स्मारकाची झालेली दुरावस्था हा देखील अत्यंत चिंतेचा विषय आहे. हे जे कथित जलशुद्धीकरणावरून गदारोळ माजवणारे स्मारकाच्या दुरस्थेच्या मुद्द्यावर एकत्र येतील तेव्हाच खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचं एकतेचं स्वप्न साकार झालेलं असेल. खरं तर दरवर्षी चवदार तळ्याचं पाणी गढूळ होतं, तिथं शेवाळ साठतं जसं ते इतर कोणत्याही तळ्यात साठतं. महाड नगर परिषद बायो सॅनिटायझर पद्धतीनं या पाण्याचं शुद्धीकरण करण्यासाठी 10 लाख रुपयाचा प्रकल्प हाती घेऊन हा कार्यक्रम करतच असते. त्यानंतर बऱ्याच अंशी ते पाणी शुद्धही होतं. असं असताना जलजागृती, जलपूजन, जलशुद्धीकरण यावरून नसता वाद पेटवला जातोय. पाण्याची तहान प्रेक्षक सर्वांना सारखीच असते, ती जात बघून लागत नाही. पाण्याचं दुर्भिक्ष देखील जात बघून येत नाही. वस्ती कुणाची आहे हे पाहून आभाळातून पाऊस पडत नाही. उद्या पाणी सर्वच जातींना नसणार आहे, त्यावेळी या जातीपातीच्या उभ्या केलेल्या भिंती गळून पडतील. 20 मार्च 1927ला दलितांना पिण्याच्या पाण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा सत्याग्रह केला. त्यावेळी बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना सांगितलं की इतरांप्रमाणे आम्हीही या समाजातली माणसं आहोत हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला त्या तळ्यावर जायचंय. बाबासाहेबांनी दिलेली ती हाक कुठं आणि इतरांपेक्षा आपण वेगळे आहोत हे सांगण्यासाठी केलेला हा खोडसाळपणा कुठे याचा सोक्ष मोक्ष या निमित्ताने या शासनानं सोशल मीडियाचं संपूर्ण ऑडिट करून दोषींवर कारवाई करून सोक्ष मोक्ष लावण्याची गरज आहे. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.